नागपुरातून प्लॉट खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात मोठी कारवाई समोर आली आहे। प्लॉटची संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही खरेदी खत न देता तोच प्लॉट इतरांना विकल्याचा आरोप असलेल्या 2 आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात 20हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। नागपुरातील प्लॉट फसवणूक प्रकरणात कळमना पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात प्लॉट खरेदी करूनही खरेदी खत न मिळाल्याने सुभाष प्रभाकर उके यांच्यासह 20हून अधिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। तपासादरम्यान धनराज शालिग्राम गौतम, अजय चंद्रकुमार सूर्यवंशी आणि रमेश हेमराज हरिनखेडे यांची नावे समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी घारपांडे नावाच्या मूळ जमीन मालकाला संपूर्ण रक्कम न देता केवळ कराराच्या आधारे गरीब आणि मजूर वर्गातील नागरिकांना प्लॉट विकलेत। मात्र प्लॉटची खरेदी डीड किंवा खरेदी खत न देता तेच प्लॉट इतर व्यक्तींनाही विकल्याचा आरोप आहे। यामुळे अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला असून उर्वरित 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत। सुरेश प्रभाकर उके आणि त्याच्यासोबत 19 प्लॉट धारक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला होता। त्या तक्रार अर्जाची चौकशी आमचे पोलीस हवालदार बर्वे यांनी केली आणि चौकशी अंती त्यांना असं दिसून आलं की मा कर्णिका सोसायटीचे अध्यक्ष धनराज शालिग्राम गौतम, सदस्य रमेश हेमराज हरिनखेडे आणि त्यांचा एक साथीदार अजय चंद्रकुमार सूर्यवंशी या तिघांनी शेतमालक घारपांडे यांच्याकडून एक ॲग्रीमेंटवर शेती घेतलेली होती आणि त्यात प्लॉट पाडून या 20 लोकांना विकलेले होते। परंतु त्यानंतर घारपांडे यांचा व्यवहार पूर्ण न झाल्याने घारपांडेने ते ॲग्रीमेंट रद्द केले आणि स्वतःची शेती स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यावरून हे जे प्लॉट धारक आहे यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉट मिळालेला नाही आणि तेव्हापासून हे प्लॉट धारक या तिन्ही आरोपितांकडे वारंवार जाऊन त्यांच्या प्लॉटची मागणी करत होते, परंतु या तिघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉटसुद्धा दिला नाही किंवा त्यांचे घेतलेले पैसेसुद्धा परत केलेले नाही। अशा प्रकारे यांनी त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यात आम्ही आरोपी धनराज गौतम आणि अजय चंद्रवंशी या दोघांना अटक केलेली आहे। तिसरा जो आरोपी आहे रमेश हेमराज हरिनखेडे हा मरण पावलेला आहे। जवळपास 20 प्लॉट धारक आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे। त्या सगळ्यांच्या तक्रार अर्जावरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। यात अजून प्लॉट धारक वाढण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच लोकांची या तिघांनी फसवणूक केलेली आहे। यांना अरेस्ट करून सध्या PCR मध्ये आहेत। कळमना वासियांना तसेच नागपूर शहर वासियांना माझे एकच आव्हान राहील की आपण कुठल्याही शेतीचा किंवा प्लॉट विक्रीचा किंवा खरेदीचा व्यवहार करीत असताना आपण सर्व दस्तऐवज व्यवस्थित तपासून घेतले पाहिजेत, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही। मालमत्तेचे व्यवहार करताना केवळ करारावर विश्वास न ठेवता खरेदी खत, मालकी हक्काची कागदपत्रे आणि नोंदणीची संपूर्ण पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते। या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत।